नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत है। सीपीआई महाराष्ट्र का प्रदेश कार्यकारिणी का बैठक जो है तो आज औरंगाबाद शहर के अंदर यहाँ हुआ है। इसके अंदर खुसूसी तौर पर हमारे प्रदेश अध्यक्ष अजहर तांबोली साहब, प्रदेश के प्रभारी अब्दुल हन्नान साहब और प्रदेश महासचिव सरफराज शेख, प्रदेश महासचिव सईद चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष हाजी यूसुफ पटेल, प्रदेश उपाध्यक्ष और हमारे एनडब्ल्यूसी मेंबर श्री सदाशिव त्रिपाठी जी, ये अहम लीडरों ने जो है तो इस मीटिंग के अंदर भाग लिया। इसके साथ साथ हमारे प्रदेश की कार्यकारिणी के अंदर 15 लोगों की कार्यकारिणी ने इस मीटिंग के अंदर भाग लिया और 14 जिलों से जिलाध्यक्ष और जिला महासचिव, ये 2 लोगों को भी स्पेशली हमने इनवाइट किया था इस मीटिंग के अंदर। ये मीटिंग का मेन मकसद लोकल बॉडी इलेक्शन के बाद में पार्टी को दोबारा जो है तो रीऑर्गेनाइज करना, दोबारा और ज़्यादा सक्षम बनाना और ज़्यादा महाराष्ट्र के शहरों में, गाँव के अंदर जो है तो पार्टी का विस्तार करना, इन सब मुद्दों को लेकर हमने बहुत डीपली जो है तो दिन भर जो है तो चर्चा की है और जहाँ जहाँ ज़रूरत है वहाँ पर पार्टी को किस तरह मजबूत किया जा सकता है, ऐसा एक जिला वाइज जो है तो हमने चर्चा की। गरिबांनी सांगितलं आजच्या या बैठकीमध्ये 5-6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली, जे महाराष्ट्रातील प्रश्न आहेत। ओव्हरऑल आजच्या बैठकीमध्ये हे डिस्कशनमध्ये आलं की सध्याचे जी राजकीय परिस्थिती आहे, कारण विरोधक नावाची गोष्टच महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवायची नाही असं सरकारचा प्रयत्न आहे। त्या अनुषंगाने विरोधी पक्षांची फोडतोड करणे किंवा ईडी किंवा इतर काही असे बंधू महाराजांचे प्रकरण बाहेर काढून त्यांना ब्लॅकमेलिंग किंवा असे खेळ खेळणे हे असंविधानिक मार्गाचा वापर करत इथले सत्ताधारी बसलेले आहेत। आणि इतर काही अजून मुद्दे, जे मुद्दे महत्त्वाचे महाराष्ट्रासाठी नाहीत, परंतु सरकारचे अपयश लपवण्यासाठी काही मुद्दे जाणून बुजून उकरून काढणे, मसालेदार बनवणे आणि काही फेक नॅरेटिव्स निर्माण करून महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याचे प्रयत्न चालू आहेत। याच अनुषंगाने जर आपण बघितलं असं सध्या जे काही धर्मांतरणाचा कायदा आणलेला आहे, नाव जरी फडणवीसांनी त्याला धार्मिक स्वातंत्र्याचं दिलं असलं तरी त्याचा मागे उद्देश हाच आहे की जे काही फेक नॅरेटिव्स क्रिएट करून किंवा बहुसंख्याकांमध्ये जे आहे भीतीचं वातावरण निर्माण करून आपलं राजकीय जे काही साध्य करायचं उद्दिष्ट ते करण्याचे प्रयत्न होत आहेत। त्याच अनुषंगाने सध्या जे कळीचा मुद्दा आहे तो शक्तिपीठ मार्गाचा जो काही महामार्गाचा जो प्रकल्प सरकारने पुढे आणलेला आहे, ते महाराष्ट्राची मागणी नव्हती तर सरकारची गरज आहे आणि त्या अनुषंगाने सरकार शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने अधिग्रहण करत आहे व त्या व्यतिरिक्त जो काही त्यांनी 1 लाख करोडचा जो काही बजेट अंदाजे सांगितलेला आहे, त्या माध्यमातून सरकार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्या माध्यमातून पक्ष आणि भ्रष्टाचाराचे जे काही आरोप होत आहेत आणि त्यात सत्यता आहे। आणि ह्या समितीमध्ये, या बैठकीमध्ये या संदर्भात आम्ही जो ठराव पास केलेला आहे, शक्तिपीठ महामार्गाच्या नावाने जे सक्तीचे जमीन अधिग्रहण ते थांबवावे व इतर अनियंत्रित विकास प्रकल्पांच्या नावाने ही लूट थांबवावी, असं या म्हणजे समितीने आज